लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. नंदिनीचं आनंद निवास वाचवण्यासाठी जीवाने टोकाचं पाऊल उचलत त्याच्या आजीचे सोन्याचे दागिन्यांचा सौदा केला. गुपचूप निर्णय घेतला. यावर मात्र आता कुटुंबाचा खूपच संताप होतो. देशमुख कुटुंब जीवाला जाब विचारतच आणि जीवाही त्याने आजीचे दागिन्यांचा सौदा अचानकच का केला त्याचा खुलासा सुद्धा करतो. यावर मात्र कुटुंबाचा तीव्र आक्षेप असतो. पण जीवाने केलेल्या त्यागाची किंमत मात्र आता नंदिनीला समजते आणि त्या एका क्षणातच या एका घटनेने नंदिनी जीवाच्या प्रेमातच पडते. तर बघूयात मग जीवाने आजीच्या दागिन्यांचा सौदा केला हे सत्य नक्की कुटुंबाला कळतं तरी कसं. आणि त्यानंतर नंदिनी जेव्हा जीवाला या सगळ्यांबद्दल जाब विचारते तेव्हा जीवाच्या एका उत्तराने नंदिनी क्षणातच त्याच्या प्रेमात पडते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रेक्षकांनो. सर्वजण नाश्ता करत असताना जीवासुद्धा नाश्त्यासाठी येतो. आता तिथे जीवाच्या आजीविषयी बोलणं चालू असतं की आजी नेमक्या स्वभावाला कशा होत्या, जीवाच्या आणि त्यांचं किती घट्ट नातं होतं, त्या दोघांचं एकमेकांशी किती पटायचं. आणि पार्थचं नातं अगदी विरुद्ध. पार्थ आणि आजीचं कधीच पटत नव्हतं. पार्थच्या काही गोष्टी आजीला सतत खटकायच्या. या बालपणीच्या खूप साऱ्या आठवणी मानिनी, विक्रम नंदिनीला सांगतात. तेव्हा जीवा विचारतो की अरे वा, काय गप्पा रंगल्यात. तेव्हा मानिनी म्हणते की अरे ये जीवा. नंदिनी सांगते की काही नाही, तुम्ही मला तुमच्या आजीसोबतची एक आठवण सांगितली होती, तशाच काहीशा आठवणीसुद्धा मला आई आणि बाबांनी सांगितल्या आहेत तुमच्या आणि पार्थविषयीच्या. आम्ही आत्ताच आजीबद्दल बोलत होतो. जीवा विचारतो की अचानकच आजीचा विषय. त्यावर मानिनी विचारते की अरे, आजीशी तर इतकं घट्ट नातं होतं, मग आजीचा वाढदिवस आहे ही गोष्ट मात्र विसरलाच वाटतं. आता जीवाला नंतर लक्षात येतं. तो म्हणतो की नाही आई, लक्षात आहे, म्हणजे सध्या लक्षातून गेलं, मी विसरेन कसा. मानिनी विचारते की बरं जीवा, तुझ्याकडे आजीने दिलेला सोन्याचा हार असेलच ना. जीवा विचारतो की हार. मानिनी विचारते की असं काय करतोयस जीवा, अरे आजीने किती प्रेमाने तुला दिला होता. नंदिनी तुला सांगते, हा इतका लाडका होता ना आईंचा. आमचा तो परंपरागत हार होता, पिढ्यानपिढ्या चालत आलेला. आणि तोच हार मला देण्याऐवजी चक्क आईंनी यांना दिला होता. जीवाने आजवर खूप जपून ठेवलं या त्या हाराला. खूप प्रेम करत होता तो आजीवरती. एक शेवटची त्यांची आठवण आहे म्हणजे सोन्याचे काही दागिने जीवाकडेच आहेत त्यांचे. दरवर्षी वाढदिवसाला आजीच्या आम्ही सर्व वस्तू बाहेर काढतो आणि त्याची पूजाही करतो. आणि हो, आजीच्या दागिन्याची स्पेशल पूजा असते जीवाच्या हातून. नंदिनी म्हणते की अरे वा, यावर्षी तर मला बघायला खूप आवडेल. हो ना जीवा. जीवा फक्त हुंकार देतो, कारण जीवाला खूपच टेन्शन येतं. आनंद निवास वाचवण्यासाठी पैसे कुठून आले या प्रश्नाचं उत्तर आजवर त्याने दिलं नाही. पण आता मात्र जीवा अडचणीत येतो. या सगळ्यांच्या गप्पा रंगल्या असतानाच नेमक्या वसुहत्या तिथेच आलेल्या असतात. जीवा अचानकच काहीतरी कामाचा बहाणा करतो आणि तेथून जातो. आता विक्रम विचारतो की असा आहे का हा मुलगा. नाही म्हणजे इतकं छान गप्पा रंगल्यात, आजीचा तर एवढा लाडका आणि त्यातून ह्याला आजी इतकी आवडायची, अचानकच बोलणं टाळून गेला. नंदिनी म्हणते की हो ना, पण काहीतरी काम असेल. पण वसुहत्याला आता मात्र संशय येतो. वसुहत्या काय करते, मुद्दामच जीवाच्या पाठीमागे जाते आणि जीवाचं सगळं बोलणं वसुहत्या ऐकते. तर जीवाने खरं तर कोणाला तरी फोन केलेला असतो पैशांसाठी. आता जीवा पळापळ करतो, कारण त्याला सोन्याच्या आजीचा दागिना, तो हार जो आहे परंपरागत, निदान तो तरी सोडवून आणावा लागणार असतो. घरच्यांना काय उत्तर देणार, आईबाबांना काय तोंड दाखवणार. म्हणूनच जीवा खूपच पॅनिक होतो. त्यानंतर खूप जणांना तो कॉल करतो, पण कोणाकडूनच जीवाला काही मदत होत नाही. आता मात्र जीवाला खूपच टेन्शन येतं. पण खरं टेन्शन तर बाकीच असतं, कारण वसुहत्याला एका गोष्टीचा उलगडा झालेला असतो की कुटुंबाला विश्वासात न घेता जीवाने गुपचूप पूर्ण कुटुंबालाच अंधारात ठेवून आजीचे सोन्याचे दागिन्यांचा सौदा केलाय. आता ही गोष्ट म्हणजे वसुहत्याला मिळालेला इथं कोलीतच.
त्यानंतर जेव्हा ती रूममध्ये प्रवेश करते तेव्हा मात्र खूपच खुश असते. आता रम्या तिला विचारते की नक्की हसायला काय झाले. तेव्हा वसवात सांगते की अगं गोष्टच इतकी आनंदाची घडले, आनंद तर होणारच. रम्या विचारते की पण अशी कोणती गोष्ट आहे. तेव्हा वसवात तिला खुलासा करवते की अगं जीवाने काय केले माहिती आहे. नंदिनीचा आनंद निवास वाचवण्यासाठी इतके दिवस आपण विचार करत होतो की त्याने इतका पैसा कसा उभा केला. तो तर सतत रिकामटेगडा. विक्रम आणि पार्थच्या जीवावर आजपर्यंत उड्या मारल्या, काही कामाचा ना धामाचा. मग मला संशय येतच होता की नक्कीच याने काहीतरी माती खाल्लीच असणार आहे. आणि त्याने खरंच खाल्ली आहे. रम्या, तुला माहिती आहे त्याने काय केले. रम्या विचारते की काय. वसवात्या सांगते की अगं त्याने आजीचे परंपरागत जे दागिने होते ना ते गहाण ठेवलेत म्हणे. त्या दागिन्यांचा सौदा केलाय. आणि रम्या तुला तर माहितीच आहे त्या काळातील दागिने आहेत म्हणजे अँटिक पीस झालं. अगं त्याचे कितीतरी कोटी रुपयात पैसे मिळू शकत होते. आता रम्या मोठ्याने ओरडते की काय, जीवाने आजीचे दागिन्यांची चोरी केली म्हणायचं. तेव्हा वसवात सांगते की अगं हळू बोल ना जरा, कोणीतरी ऐकेल. तेव्हा रम्या म्हणते की ऐकेल म्हणजे अगं त्याने गोष्टच इतकी चुकीची केली, ऐकलं तरी काय फरक पडतो. तेव्हा वसवात म्हणते की खरंच मूर्ख आहेस रम्या तू. अगं आता उद्या आजीचा वाढदिवस, मग उद्या आपण याच गोष्टीचं भांडवल करायचं. म्हणजे आपण पुढे स्वतः न जाता असे काही घडवून आणायचं की जीवाने गुपचूप दागिने चोरले आणि विकून टाकले. ही गोष्ट विक्रम मानिनीच्या समोर आणायची. मग काय, नंदिनीच्या आनंद निवासाठी जीवाने इतकी मोठी चूक केली हे कळता क्षणी ते दोघेही त्याला शिक्षा करतील. आणि हे सत्य लपवलं म्हणून नंदिनीला शिक्षा मिळेल. पण इथेच वसवात त्या चांगलीच तोंडावर आपटणार असते. कारण नंदिनीला तर माहितीच नाही आहे की जीवाने काय गोंधळ घालून ठेवलाय. जीवा खूप धावपळ करतो, अतोनात प्रयत्न करतो की थोडेफार पैसे तिथे ठेवून निदान तो दागिना सोडवून तरी आणू शकेल का. पण शेवटी जीवाच्या पदरी अपयशच येतं. त्यानंतर जीवा खूप विचार करतो आणि मग ठरवतो की आता तर तो दागिना तो आणू शकत नाही. आणि त्या दागिन्याचे काही फोटोज जीवाकडे असतात. मग त्याचं एक डुप्लिकेट दागिना बनवला तर तात्पुरता, नंतर तर तो सोडवून आणेलच ना. आणि कोणाला कानाचा कोसही कळणार नाही. मग जीवा तेच टोकाचं पाऊल उचलायचं ठरवतो. पण एका मनाने त्याला हे काम करायला सांगितलं असलं तरी त्याचं दुसरं चांगलं मन त्यालाच खात राहतं की ही गोष्ट चुकीची आहे. त्याला जाणीव करून देतं हा भावनांचा खेळ आहे आणि घरातल्यांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार जीवाला नाहीच आहे. त्यानंतर अखेर दुसरा दिवस हा उजाडतोच, आजीचा वाढदिवसाचा. घरात उत्साहाचं आनंदाचं वातावरण असतं. आणि रम्या वसवात्या काय कोलीत घेऊन उभ्याच असतात, ठिणगी टाकायला ना आग लावून त्याचा भडका उडवायला. आता सर्व काही तयारी होते तेव्हा मानिनी आणि विक्रम जीवाला विचारतात की अरे दागिने घेऊन येतोयस ना. जीवाला काय उत्तर द्यावं काही सुचनाचं होतं. इतका पॅनिक झालेला असतो. जीवावरती तर निघून येतो पण त्याला आता काय उत्तर द्यावं काही सुचनाचं होतं. सर्वच जण खालती वाट बघून थकून जातात की जीवा काय येत नाही आहे. तेव्हा वसवात्या आणि रम्या दोघेही एकमेकींना कुजबुजत असतात, पुटपुटत असतात की आता काही जीवाचं खरं नाही आहे. जीवा कुठल्या तोंडाने यांच्या समोर येणार, तो तर हरला. मानिनी विचारते की नंदिनी अगं जीवा अजून काय येत नाही आहे, दागिने आणायला गेला होता ना. तेव्हा नंदिनी सांगते की 1 मिनिट आई, मी जाऊन बघते, चेक करते. आता नंदिनी रूममध्ये येते तर जीवा निवांत बसलेला असतो. निवांत म्हणजे गहन विचारात हरवून गेलेला असतो. नंदिनी विचारते की जीवा हो काय झालं, तुम्ही असे इथे का बसले आहात. पण त्याचा चेहरा पाहता क्षणी नंदिनीच खूपच अस्वस्थ होते. घाबरत विचारते की जीवा काय झाले, अचानकच तुम्ही वरती निघून आलात. आई खालती सर्वच जण वाट पाहत आहेत, तुम्ही काही उत्तर का देत नाही आहेत. जेव्हा काही झालंय का, हे बघा तुम्ही असं काही लपवून ठेवू नका, जे झालं असेल ते सांगा. जेव्हा प्लीज, तुम्ही ना आता माझ्या जीवाला घोर लावताय. जीवाच्या डोळ्यात अचानक टचकन पाणी उभं राहतं आणि जीवा नंदिनीपासून नजर चोरत सांगतो की दागिने नाही आहेत माझ्याकडे. नंदिनी विचारते की नाही आहेत म्हणजे. जीवा सांगून टाकतो की आनंदनिवास सोडवण्यासाठी मी ते दागिने वापरलेत. नंदिनी हादरूनच जाते. नंदिनी विचारते की काय,
इतके दिवस तुम्हाला मी हजारो वेळा विचारलं जीवा, तेव्हा का नाही सांगितलेत? इतका मोठा गोंधळ का घालून ठेवलात जीवा? आणि मला सांगा, हे सगळं तुम्ही घरातल्या कोणालाच काहीच न सांगता केलंय? जीवा उत्तर देतो की हो, पण प्लीज नंदिनी, प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. आनंद निवास आजचा अचानकच लिलाव होणार होता. काय करावं मला काहीच सुचत नव्हतं. आणि मग मला अचानक लक्षात आलं की माझ्या आजीचे परंपरागत दागिने आहेत आणि त्यांचं आता जर पैशांच्या हिशोबात घ्यायला गेलं तर करोडो रुपये मिळू शकतात. म्हणूनच त्या दागिन्यांचा मी सौदा केला. नंदिनी आता डोक्यालाच हात लावते आणि त्याच्यावरती ओरडते की जीवा, अहो काय करून ठेवलं तुम्ही हे? आणि हे करत असताना तुम्हाला एकदाही आई बाबा किंवा पार्थची परवानगी घ्यावीशी नाही वाटली? तेव्हा जीवा परत सांगतो की नंदिनी प्लीज प्लीज माझी त्यावेळची मनस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर. एकतर ते आनंद निवास अडकलं होतं ते माझ्याच मूर्खपणामुळे आणि ते कसं सोडवायचं मला नव्हतं माहिती नंदिनी. मला जो मार्ग दिसला तो मार्ग मी निवडला. नंदिनी त्याला जाब विचारते की जीवा, खूप मोठी चूक केली आहे तुम्ही. अहो त्याच वेळेस जर तुम्ही आईबाबांना पार्थला सांगितलं असतं तर त्यांनी मदत केली असती ना. तुम्हाला तर माझीही मदत घ्यायची नव्हती, सगळं स्वतःला करायचं होतं. तेव्हा जीवा सांगतो, खरं तर तो खूप इमोशनल होतो. हे बघ नंदिनी, तू माझी पत्नी आहेस. तुझ्या डोळ्यातले अश्रू मी नाही बघू शकलो. ते आश्रम म्हणजे तुझं स्वप्न होतं, तुझा आनंद होता आणि त्यावेळी मला ते वाचवणं जास्त महत्त्वाचं वाटलं. तेव्हा नंदिनी म्हणते की हो जीवा, मी तुम्हाला समजून घेऊ शकते. मला आश्रमाची काळजी आहे, पण तुम्ही त्यावेळी माझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता. म्हणजे माझं म्हणणं ऐकायला हवं होतं. आपण त्यातून काही ना काही तोडगा काढला असताना जीवा. आता काय उत्तर देणार आहात आईबाबांना? खालती सर्वच जण वाट बघतायत. तेव्हा जीवा खूपच पॅनिक होतो, खूप बेचैन होतो. तो म्हणतो की नंदिनी, मला खरंच कळत नाही आहे की मी काय सांगू, कुठल्या तोंडाने मी आईबाबांसमोर जाऊ. हे बघ नंदिनी, प्लीज मला माफ कर. मला त्यावेळी वाटलं होतं की काहीही करून फक्त ते आनंद निवास या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे. तुझं स्वप्न मला तुला परत करायचं आहे. इतक्यातच आता नंदिनी काही बोलणार तर मानिनी हाका मारायला लागते. नंदिनी, जीवा, येताय ना तुम्ही दोघं? अरे केव्हाचे गेला आहात, या पटकन. आता मात्र दोघेही घाबरतात. नंदिनी जीवाला समजावते की जीवा, हे बघा, घाबरून जाऊ नका. मान्य आहे की तुमच्या हातून खूप मोठी चूक घडली आहे. तुम्ही कुटुंबाला विश्वासात न घेता गुपचूप त्या दागिन्यांचा सौदा केला. मला कळतंय, पण प्लीज प्लीज तुम्ही ना आईबाबांना सगळं आत्ता तरी खरं सांगून टाका. आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही आहे जीवा. प्लीज चला, आता जे होईल त्याला आपण दोघेही सामोरे जाऊ आणि काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. नंदिनी त्याचं पाठबळ बनते. नंदिनी त्याला सगळ्यांसमोर घेऊन जाते. नंदिनी जीवा खाली येऊन सत्य सांगणारच असतात, पण त्याच आधी कुटुंबाला सत्य समजलेलंच असतं आणि सर्वच जण खूपच चिडलेले असतात जीवावरती. आता ते सत्य कसं समजलं? वसुहत्येमुळेच. म्हणजे वसुहत्येने काय केलं बघा, ती आणि रम्या स्वतः मात्र नामानिराळी राहिली आणि जीवाला मोठ्या धर्मसंकटात टाकलं. त्यांनी बँकेकडून एक नोटीस घेतली जिथून जीवाने दागिने काढून त्याच्यानंतर सौदा केला होता आणि ते सगळे पुरावे मुद्दाम ते विक्रम आणि मानिनीपर्यंत पोहोचवले. मग काय, आता कुटुंबामध्ये खूपच तणाव निर्माण होतो. जीवा आणि नंदिनी येता क्षणी विक्रम त्याच्यावरती खेकसतो की जीवा, काय चाललंय हे? अरे तुला अक्कल तरी आहे का? काय करून ठेवलं हे? तेव्हा मानिनी म्हणते की जीवा, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अरे तू तर इतका लाडका मुलगा आणि तरी तू अशी माती खावीस. जीवा नंदिनी धक्क्याने एकमेकांकडे बघतात. तेव्हा पार्थ म्हणतो की तोंडाकडे काय बघतोयस जीवा? तू आजीचे दागिन्यांचा सौदा केला, ते घाण ठेवले, ते सत्य समजले ऑलरेडी आम्हाला. ही बघ नोटीस आले. तेव्हा नंदिनी धक्क्याने जीवाकडे पाहते. आता मात्र जीवा शांतपणे मान खाली घालून उभा असतो, पण त्याला उत्तर देणं भाग असतं. मानिनी, विक्रम, पार्थ अगदी त्याच्यावरती तुटून पडतात. जीवा, तुझ्याकडे बोलायला तोंड वगैरे आहे की नाही? आम्हाला उत्तर हवं आहे. तू का असं वागलात? आम्हा कुटुंबाला अंधारात ठेवून गुपचूप हा व्यवहार का केलात? असं काय बिघडलं होतं? असं कोणत्या अडचणीत आला होतास की तुला या
आमच्या भावना ज्याच्याशी जोडल्या गेल्या होत्या त्या दागिन्यांचा सौदा करावा लागला. आता मात्र जीवाच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो हात जोडतच म्हणतो की बाबा प्लीज मला माफ करा. तेव्हा नंदिनीसुद्धा खूपच रडायला लागते. जीवा म्हणतो की मी सगळं सांगतो आणि घडला सगळा प्रकार तो सांगायला सुरुवात करतो की नंदिनीचं आनंद निवास म्हणजे तिचा जीव की प्राण, तिचं ते आश्रम म्हणजे तिचं स्वप्न आणि त्याच वेळेस माझ्याकडून खूप मोठा मूर्खपणा झाला. गुपचूप जीवालाच अंधारात ठेवून पेपरवरती सह्या मिळवून भास्करने जीवाची कशी फसवणूक केली, नंदिनीचं आनंद निवास कसं त्याच्याकडे खेचून घेतलं आणि त्यानंतर परत नक्की काय काय घडलं. नंदिनीचा आनंद निवास पाडायचं ठरवलं. मग या दोघांनी हात जोडून विनवण्या करून त्यांच्याकडून काही मुदत मागून घेतली आणि त्यानंतर जीवाने अथक प्रयत्न केले सोडवण्यासाठी. भास्करच्या हातापायाही पडला, पण त्याने नंदिनीविरुद्ध काय काय बोलला ते तर तो शब्द काढतच नाही, पण त्याने भास्करला कसा फोडला ते मात्र सांगतो. आणि त्यानंतर मग त्या सगळ्याची मुदत त्याने रागाच्या भरात 7 दिवसांवर आणली. आता दिवस एक एक करत संपत चालले होते. काय करावं सुचत नव्हतं. म्हणूनच जीवाने टोकाचं पाऊल उचललं. गुपचूप आजीचे दागिने गहाण ठेवले आणि नंदिनीचं आनंद निवास सोडवलं. तिचं स्वप्न तिच्या हाती बहाल केलं. ते सगळं तो एका दमात बोलून टाकतो. सर्वच जण शांतपणे निर्विकारपणे त्याच्याकडे पाहतच असतात. आता मानिनी तर खूपच रडायला लागते. काळजीने ती विचारते की जीवा, अरे काय करून ठेवलं हे बाळा तू? तू आमच्यावरती विश्वास ना का नाही ठेवला? अरे दागिन्यांचं काय? दागिने फक्त वस्तू आहेत. अरे पण तू निदान आम्हाला विचारायला तरी हवं होतं. बरं ते सगळं केलं, पण नंतर तरी आम्हाला विश्वासात घेऊन तू नक्की काय केलंय ते सांगायला तरी हवं होतं. तू आमच्या सगळ्यांची फसवणूक केली आहेस जीवा. तू आम्हाला अंधारात का ठेवलं? मानिनी तीव्र शब्दात जीवाला जाब विचारते. तेव्हा नंदिनी मध्ये पडते आणि घरातल्या सगळ्यांना ती समजावण्याचा प्रयत्न करते की आई बाबा हे बघा, जीवा ज्या वेळेस ते सगळं करत होते तेव्हा त्यांच्या मनात कोणताही वाईट हेतू नव्हता. त्यावेळी ते फक्त मला मदत करू इच्छित होते. एवढंच की त्यांची त्यावेळची पद्धत मात्र चुकले, पण त्यामागचा हेतू हा चांगला होता. आता मात्र पार्थचा खूपच संताप होतो आणि तो जीवावरती खेकसतो की बघतोयस ना, नंदिनी इतकी चांगली आहे की तुझ्या चुकासुद्धा पाठीशी घालते, प्रत्येक वेळी तुझी बाजू घेते. पण तू हे लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक कृतीचा परिणाम हा आता संपूर्ण कुटुंबावर होतोय. दागिने गहाण ठेवून तू आपल्या नात्यावरचा विश्वासच तोडलायस. अरे एकदा जरी येऊन तो मला म्हणाला असतास ना, तर मी तुला मदत केली असती ना. तेव्हा जीवा पार्थची सुद्धा माफी मागतो. दादा, मला खरंच माफ कर. मला कोणालाही त्रास द्यायचा नव्हता. मी वचन देतो की मी ते आजीचे दागिने लवकरात लवकर सोडवून नक्की आणेन. फक्त मला काहीसा वेळ द्या. मुद्दामच आता बसवात त्या नाटक करते. आता रागावून उपयोग नाही आहे. नाही म्हणजे तुझ्या नंदिनीवरचं प्रेम, तुझा तिच्यासाठीचा त्याग कळतोय आम्हाला जीवा, पण तू आमच्या सर्वांची पण फसवणूक केली. आता मात्र मानिनीला हे मात्र बघवत नाही हा. मानिनी लगेच खडसावते की वसुताई, जीवाला आम्ही बोलतोय की नाही. विक्रम तर मात्र खूपच संतापलेला असतो. जीवा, अरे तू मोठा झालायस, चांगलं वाईट सगळं तुला कळतं. आम्ही समजावून सांगायची काही गरज नाही आहे. तू इतकी ही अक्कल गहाण टाकली हे मात्र ऐकून मला खूपच नवल वाटते बरं का. नाही म्हणजे त्या भास्करने तुला क्षणातच फसवलं आणि ती फसवणूकही तुझ्या लक्षात नाही आली. एकदाही तुला ते कागदपत्र बघावेसे नाही वाटले. अरे मी दागिन्यांविषयी बोलतच नाही आहे. अरे पण नंदिनीचं आनंद निवासाचं काय? समजा जर पैशाची व्यवस्था झाली नसती, तू आम्हाला काही बोलला नसता, तर ते आनंद निवास पडू दिलं असतं? त्याचा लिलाव तू होऊ दिला असतास का? तेव्हा जीवा म्हणतो की बाबा प्लीज मला माफ करा. हे सगळं घडूच द्यायचं नव्हतं, म्हणूनच तर मी इतकं टोकाचं पाऊल उचललं. पण मला आता तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे. मी तुम्हाला शब्द देतो की ते दागिने लवकरात लवकर सोडून मी तुमच्या हाती आणून सोपेन. मला थोडा वेळ द्या फक्त. मुद्दामच आता रम्यामध्ये पडते आणि जीवा, अरे तू इतकी मोठी घोडचूक केली आणि त्यात आता वर तोंड करून वेळ कसला मागतोयस रे? त्या सगळ्या दागिन्यांसोबत
घरातल्यांच्या किती पिढ्यांच्या भावना जोडल्यात एवढं साधं कळलं नाही का तुला? आता मात्र नंदिनीला राग येतो. शेवटी प्रश्न तिच्या नवऱ्याच्या सन्मानाचा आहे. ती लगेच खडसावते की रम्या, नाही म्हणजे स्वतः धुतल्या तांदळासारखे असेल तर दुसऱ्यांना बोलावं ना. दुसऱ्यांना ज्ञान देण्याआधी आपण स्वतः किती पाण्यात आहोत हे सुद्धा एकदा बघावं. मान्य आहे की जीवाच्या हातून चूक झाली आहे, परंतु त्यावेळी त्या पाठीमागचा हेतू त्यांचा चांगला होता. नंदिनी रिक्वेस्ट करते की आई बाबा प्लीज आम्हाला काहीसा वेळ द्या, ते दागिने आम्ही नक्की सोडवून आणू. आता नंदिनीच स्वतः पुढाकार घेते, जीवाची साथ देते म्हटल्यानंतर आता घरातले नक्की काय निर्णय देतील आणि जीवाला ते माफ करतील का? पुढे नक्की काय घडेल ते आपण पुढील भागात पाहूयाच.